ठाकरे गटाचे 40 स्टार प्रचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। पक्षातले ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची नावे निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांपैकी काही प्रमुख नावे समोर आली आहेत, पाहूयात। तर खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते अनंत गीते, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते विनायक राऊत, आमदार ॲडव्होकेट अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, खासदार प्रियंका चतुर्वेदी, उपनेत्या सुषमा अंधारे, सदस्य ज्योती ठाकरे इत्यादी नावे समोर येतात। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, ठाकरे गटाची स्टार प्रचारकांची यादी समोर येते आहे। नक्कीच प्रणिता, ठाकरे बंधूंपैकी उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जे आहे ते स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यात 40 जणांची नावे आहेत। त्यात पक्षप्रमुख जे आहेत ते उद्धव ठाकरे यासोबत आदित्य ठाकरे हेही या प्रचारात जे आहेत ते प्रमुख असणार आहेत आणि या प्रचार यादीमध्ये ठाकरे गटाकडून खासदार, आमदार आणि काही प्रवक्ते आहेत त्यांचाही या ज्यामध्ये यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। त्यामध्ये महत्त्वाचं पाहायला गेलं तर संजय राऊत हे खासदार, अनंत गीते माजी खासदार आहेत ते, अंबादास दानवे, प्रियंका चतुर्वेदी ज्या आहेत त्या खासदार आहेत राज्यसभेच्या, या अशा लोकांची नावं आहेत। त्याचबरोबर काही प्रवक्ते आहेत त्यांचीही नावं या यादीमध्ये तयार करण्यात। एकंदरीत ही यादी पाहिली तर ठाकरे गट ताकदीने मुंबई महानगरपालिकेच्या या रिंगणात उतरलेला पाहायला मिळतोय। अगदी या नेत्यांच्या, या स्टार प्रचारकांच्या सभांचं कसं नियोजन एकूण कुणाल करण्यात आलेलं आहे? कुठे कुठे सभा, प्रचार रॅल्या किंवा रोड शो होणार आहेत, त्या संदर्भातली काही माहिती आहे का? महेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? प्रणिता, प्रश्न येतोय जी, प्रश्न असा होता की हे जे नेते आहेत त्यांच्या सभांचा, प्रचार दौऱ्यांचा हा शेड्यूल नेमकं कसं असेल, वेळापत्रक नियोजन कसं असेल? नक्कीच प्रणिता, आपण पाहिलं तर या आधीच जे आहेत ते ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचे जे नेते आहेत, आमदार, खासदार यांच्या दौऱ्याविषयी किंवा यांच्या सभा आहेत त्यांचं नियोजन आहे ते सुरू झालेलं आहे। मात्र कालपासून जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील काल पश्चिम उपनगरात जे आहे ते शाखा भेटींचा कार्यक्रम घेतला। आज ते पूर्व उपनगरात असणार आहेत। त्यामुळे या सगळ्या नियोजनाची जी आहे ती तयारी जी आहे ते ठाकरे गटाकडून केली गेली आणि अत्यंत ताकदीने या मुंबई महानगरपालिकेत उतरायचं आहे हे या सगळ्या यादीतून पाहायला मिळतं। ठाकरे गटाकडून जे आहेत ते सगळे ज्येष्ठ नेते आहेत, प्रमुख उपनेते यांचा यामध्ये समावेश केला आहे आणि त्याचबरोबर प्रवक्त्यांनाही महत्त्वाची जबाबदारी दिलेली गेलेली आहे। नियोजनाचं म्हटलं तर सध्या या संदर्भात ठाकरे गटाकडून जे नियोजन करण्यात आले त्याबद्दल माहिती दिली गेलेली नाही, मात्र प्रवक्त्यांची यादी आहे ती आपल्यासमोर पाहायला मिळते। जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।